नमस्कार. आज आपण कंबाईन ब आणि क 2023 या परीक्षेमध्ये विचारलेले इतिहासाचे 10 प्रश्न यांचं सखोल विश्लेषण पाहणार आहोत. सर्वप्रथम पहिला प्रश्न आहे, प्रार्थना समाजाबाबत पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? बरोबरला अंडरलाईन करा. विधान अ आहे, दादोबा तरखडकर, डॉक्टर आत्माराम पांडुरंग, वामन आबाजी मोडक, भाऊ महाजन इत्यादींनी 31 मार्च 1867 रोजी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली. तर 31 मार्च 1867 या दिवशी एकादशी होती, भागवत एकादशी. तर या शुभ मुहूर्तावर प्रार्थना समाजाची स्थापना मुंबई येथे करण्यात आली. त्यामध्ये प्रमुख व्यक्ती एक जे इथं नाव वगैरे त्यापैकी होते. ठीक आहे. तर मग पहिलं विधान हे बरोबर आहे. दुसरं विधान आहे, प्रार्थना समाजामार्फत सुबोध पत्रिका सुरू केली. हो, सुबोध पत्रिका हे प्रार्थना समाजाचं मुखपत्र होतं, मुख्य पत्र म्हणता येईल. ठीक आहे. तर दुसरं विधान पण बरोबर आहे. तिसरं विधान काय सांगतं, प्रार्थना समाजाच्या माध्यमातून नाम जोशी यांनी मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली. तर सोशल सर्व्हिस लीगची स्थापना 1911 या वर्षी नाम जोशी म्हणजे नारायण मल्हार जोशी यांच्याकडून करण्यात आली होती, ती मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी. आणि ही कामगार चळवळीतील एक महत्त्वाचं योगदान आहे नारायण मल्हार जोशी यांचं. त्यासोबतच 1920ला ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना झाली होती. त्याचे अध्यक्ष होते लाला लजपत राय. तर त्याच्या स्थापनेमध्ये सुद्धा नाम जोशी यांचा सहभाग होता. तर विधान क सुद्धा बरोबर आहे. विधान ड पाहूया, प्रार्थना समाजाने मुंबई, सोलापूर, कोल्हापूर येथे महाविद्यालयाची स्थापना केली. तर प्रार्थना समाजाने अशा कोणत्याही प्रकारच्या महाविद्यालयाची स्थापना नाही केली, त्यामुळं ऑप्शन डी हा चुकीचा आहे. विधान ड हे चुकीचं आहे. तर मग कोणती विधाने बरोबर आहेत? विधान अ, प आणि क ही 3 विधाने बरोबर आहेत. तर विधान अ, ब, क फक्त ही विधाने बरोबर आहेत. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. आता आणखी एक्स्ट्रा माहिती पाहू. जसं दादोबा पांडुरंग तरखडकर बद्दल 1844ला मानवधर्म सभा, 1848 ज्ञान प्रसारक सभा, 1849 परामर्श मंडळी आणि 1867 प्रार्थना समाज. त्यानंतर या प्रार्थना समाजाचे अध्यक्ष होते आत्माराम पांडुरंग तरखडकर. त्यानंतर भाऊ महाजन हे प्रार्थना समाज तसेच सत्यशोधक समाजामध्ये पण सहभागी होते. आता वामन आबाजी मोडकबद्दल काय माहिती पाहू. जसं 1885ला महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी पुणे हुजूर पागा येथे त्यांनी स्थापन केली होती. कोणती होती? महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी. आणि त्याच्यामध्ये सहभाग होता त्यांना न्यायमूर्ती रानडे आणि राघव भांडारकर यांचा. तर ही काही महत्त्वाची माहिती होती. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, हिंदू महासभेच्या संदर्भातील पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? बरोबरला अंडरलाईन करा. पर्याय 1, 9 एप्रिल 1915 रोजी हरिद्वार येथे काशिम बाजारचे महाराज सर महेंद्रचंद नंदी यांनी हिंदू महासभेची स्थापना केल्याचे घोषित केले. तर हे विधान बरोबर आहे. 9 एप्रिल 1915 या रोजी हिंदू महासभेची स्थापना झाली होती. कोठे? हरिद्वारमध्ये. आणि त्याची घोषणा कोणी केली होती? सर महेंद्रचंद नंदी. आणि त्याचे अध्यक्ष कोण होते? अध्यक्ष होते बासी मुंजे. तर मग हिंदू महासभेचे अध्यक्ष बासी मुंजे होते. हे पण विधान बरोबर आहे. विधान क सांगतं, डॉक्टर मुंजे, डॉक्टर हेडगेवार, डॉक्टर परांजपे यांनी नागपूरला 11 नोव्हेंबर 1923 रोजी हिंदू महासभेची शाखा सुरू केली. तर हे पण विधान बरोबर आहे. त्यासोबतच 1926 मध्ये डॉक्टर हेडगेवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. कुठे? नागपूरलाच. ठीक आहे. तर अशा प्रकारे अ, ब, क आणि 3 विधाने बरोबर आहेत. विधान ड, 28, 29, 30 डिसेंबर 1938 मध्ये हिंदू महासभेचे भव्य अधिवेशन पुणे येथे पार पडले. तर इथं चूक आहे, इथे पुणे नाही, तर ते अधिवेशन नागपूरला पार पडलं होतं. आणि त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. ठीक आहे. आणि हिंदू महासभा जर बघितली तर हिचं प्रमुख कार्य होतं राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक हितसंबंधांना प्रोत्साहन देणे. तर मग यामध्ये काय विचारलं होतं आपल्याला? बरोबर विधाने कोणती? तर पर्याय अ, ब आणि क ही 3 विधाने बरोबर आहेत. तर अ, ब, क 3 विधाने बरोबर. पर्याय क्रमांक 1 बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. 1857च्या उठावाच्या वेळी इंग्रजांच्या कोणत्या कर्तबगार सेनानींनी महत्त्वाची भूमिका बजावली होती? आता आयोगाने 1857च्या उठावावर एवढे प्रश्न विचारलेत, प्रश्न संपले. त्यामुळे आता या सेनानींकडे वळावं लागलं आयोगाला. तर मग ही काय नावे दिली होती या ठिकाणी? तर या नावांपैकी कोणते व्यक्ती होते ज्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असं विचारण्यात आलं. तर मग पहिला होता नील. नील जर बघितला तर ना
त्यानं जौनपूर जिंकलं होतं आणि लखनौ काबीज करताना त्याचा मृत्यू झाला. नंतर हॅवलॉक यानं कानपूर जिंकलं, लखनौ काबीज करताना ह्याचा पण मृत्यू झाला. नंतर आले लॉरेन्स बंधूमध्ये 2 होते, एक होता हेनरी, दुसरा होता जॉन. त्यामधला हेनरी डबल लखनौ काबीज करताना मेला. कोण कोणी मेले लखनौमध्ये? नील, हॅवलॉक आणि लॉरेन्स. चौथा आला ऑर्डरनं लखनौ काबीज केलं. या तिघांना जे झालं ते ह्यानं करून दाखवलं. त्याच्यानंतर पुढचं सर ह्युमरोज हे आपल्याला माहिती असतील. झाशीची राणी लक्ष्मीबाई त्यांच्या विरोधामध्ये सर ह्युमरोज होता. आणि कॅम्पबेल बघितलं तरी तात्या टोपेंच्या विरोधात होते. तर ही थोडीफार माहिती दिली तात्या टोपे विरोधात झाशी, ग्वाल्हेर आणि बुंदेलखंड ह्युमरोज यांनी सर केले होते. ठीक आहे. तर मग ही सगळी वरची व्यक्ती 1857च्या उठावाशी संबंधित होते. याच्यानंतर पुढचं आपल्याला माहिती आहे कोलिन क्लार्क हे नाव आपण खूप ऐकलं असेल, पण हे नाव अर्थशास्त्राशी संबंधित आहे, इतिहासाशी नाही. कोलिन क्लार्कने एक प्रतिमान दिलेला इकॉनॉमीमध्ये. या प्रतिमानाचा अर्थ त्यानं सांगितलं होतं रोजगाराचे वहन. कशा प्रकारे रोजगार प्राथमिक क्षेत्राकडून तिथेकडून कसा तृतीयकडे जातो त्याबद्दल कोलिन क्लार्कने एक प्रतिमान दिलं होतं. ते अर्थव्यवस्थेने पाहता येईल. आणि पुढचं होतं विलियम डिग्बी. हा माणूस जर बघितला तर हा 1876 ते 78 या दुष्काळावर त्यानं लिखाण केलेलं आहे आणि दादाभाई नौरोजीशी आज जवळीक होता, म्हणजे अर्थशास्त्राशी याशी संबंध होता. ठीक आहे. तर मग यामधले 1857च्या उठावाशी संबंधित असलेले व्यक्ती होते अ, ब आणि क. तर उत्तर येणार आहे ABC ओनली पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. 1875 मधील शेतकऱ्यांचे उठाव कोणत्या भागामध्ये झाले होते? आता हे 11वी स्टेट बोर्डमध्ये ॲज इट इज हा प्रश्न उचललेला आहे. सगळी माहिती इथं जी दिलेली आहे सगळी माहिती 11वीच्या स्टेट बोर्डमध्ये आहे. ठीक आहे. तर सर्वप्रथम कर्दे गावामध्ये त्यांनी शेतकऱ्यांनी सारा भरण्यास नकार केला. त्याच्यामागे कारणे खूप होते. कारण अगोदर दुष्काळ पडला होता. ठीक आहे. दुष्काळ आहे, पिकं भेटली नाही तरी हे सावकार म्हणतात की आम्हाला पैसे द्या, तर देणार कुठून शेतकरी? त्यामुळे त्यांनी सारा भरण्यास नकार दिला कर्दे गावातील लोकांनी. मग तिथून उठावाला प्रसार व्हायला सुरू झाली. नंतर सुपे गावामध्ये त्याची पहिली ठिणगी पडली, म्हणजे याचा अर्थ पहिला उठाव कुठं झाला? सुपे गाव, पुणे. ठीक आहे. नंतर तो वाढतच गेला. नंतर वाढून सध्या अहिल्यानगर, पुणे, सातारा, सोलापूर, रत्नागिरी अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये त्याचे ठिणगी वाढत गेला आणि उठाव वाढत गेला. ठीक आहे. तर यामागची कारणे आपल्याला माहिती करून घ्यायची. त्यासोबतच रणजित गुहा आणि ब्रह्मानंद या दोघांनी काही माहिती दिली त्याबद्दल ती पण माहिती करून घ्या. आता ही जी उठाव झाली होती तर ही उठाव थांबवण्यासाठी सरकारने काय केलं? सरकारने डेक्कन राईट्स कमिशन नेमलं. एक डेक्कन राईट्स कमिशन नेमलं, बरोबर. आणि एक डेक्कन राईट्स कमिशन नेमल्यानंतर त्या डेक्कन राईट्स कमिशनने एक अहवाल दिला. त्याच्यानंतर धारा 1879 हा ॲड करण्यात आला आणि यानुसार शेतकऱ्यांना काही सूट देण्यात आली. मग आता मॅटरमेन काय? हा उठाव आहे 1875 आणि ही आहे सध्या 2025. समजता काय होता इथं? काय झालेलं आहे? जवळपास 150 वर्ष पूर्ण झाले त्या गोष्टीला, बरोबर. जवळपास या गोष्टीला 150 वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे ही खूप इम्पॉर्टंट असणार आहे माहिती. जसा शेतकरी उठाव असेल त्यासोबतच ही डेक्कन राईट्स कमिशन, या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. क्रांतिकारक सेनापती बापट यांनी खालीलपैकी कोणत्या चळवळी आंदोलनामध्ये भाग घेतला होता? तर या सर्व ज्या 4ही चळवळी आहेत त्या सगळ्यांमध्ये सेनापती बापट यांनी भाग घेतला होता. खूप मोठं नाव आहे क्रांतिकारक याच्यामध्ये संघटनांमध्ये सेनापती बापट. सगळ्यांना ही गोवा मुक्ती संग्राम असो किंवा हैदराबाद मुक्ती संग्राम या सगळ्यांबद्दल माहिती गोळा करून ठेवा. संयुक्त महाराष्ट्र चळवळ तुम्हाला पाठ असेलच. ठीक आहे. महाराष्ट्र मैसूर सीमा आंदोलन हे सध्यासुद्धा आणखी सीमावाद सुरू आहे आता सुद्धा. ती माहिती चांगली करून ठेवायची. सर्वप्रथम आपण थोडी माहिती पाहू. जसं गोवा मुक्ती संग्रामबद्दल, तर पोर्तुगीजांकडून हा गोवा वेगळा करायचा होता भारतीयांना, त्यासाठी हा गोवा मुक्ती संग्राम सुरू करण्यात आली होती. आणि ऑपरेशन विजय डिसेंबर 1961 नंतर ते भारताचा भाग बनवण्यात आले. त्यामध्ये प्रमुख व्यक्ती होते राम मनोहर लोहिया, सेनापती बापट, पुरुषोत्तम ककडवा. ठीक आहे. हे काय महत्त्वाचे व्यक्ती होते. हैदराबाद मुक्ती संग्राम तुम्हाला माहिती आहे, निजामाकडून काढलं. ऑपरेशन कोणतं होतं? ऑपरेशन पोलो. कधीचं होतं? सप्टेंबर 1948च्या आसपास. आठवतं? बरोबर. नंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळ हे तर पाठ असणार होते. आपला महाराष्ट्र मराठी भाषकांचा प्रदेश वेगळा भेटावा त्यासाठी ही चळवळ होती. नंतर ती जी मराठी भाषकांचा प्रदेश भेटला होता त्यामध्ये बी काही प्रॉब्लेम्स होते. प्रॉब्लेम काय झाला होता? काही मराठी भाषकांची जी गावे होती ती गावे गेली होती कुठं? कर्नाटक भागामध्ये. कर्नाटक राज्यामध्ये काही मराठीची गावे गेली होती. 1-2 नाही, जवळपास 500च्या आसपास गावे कर्नाटक प्रदेशामध्ये गेली होती. मग ती मराठी गावे, मराठी भाषकांची गावे महाराष्ट्रामध्ये यावे यासाठी महाराष्ट्राने प्रयत्न करणं सुरू केले.
तर त्यासाठी हा महाराष्ट्र मैसूर सीमा आंदोलन करण्यात आलेलं आहे. त्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती बनवली महाराष्ट्राने, त्याचा काय फायदा झालेला नाही. नंतर महाजन आयोग नेमले 1966ला केंद्र सरकारने. या आयोगाने एक अहवाल दिला. अहवालाने सांगितले की 250 गावं महाराष्ट्राने घ्यावे जवळपास आणि 250 गाव कर्नाटकाने. जवळपास बरं आहे, ॲक्युरेट नाही, जवळपास. महाराष्ट्राने हा अहवाल नाकारला आणि कर्नाटकाने ॲक्सेप्ट केला. तर तो सीमावाद आता सुद्धा सुरू आहे. आणि सध्या जर बघितलं आपण बेळगाव हे नाव खूप ऐकतो. हे आहे मराठी भाषिकांचंच, तरीसुद्धा हे कर्नाटक राज्यामध्ये येतं. ठीक आहे. तर यामुळे सीमावाद खूप वर्ष आहे. तर याचं उत्तर काय? सर्व आंदोलनाशी त्यांचा सहभाग होता, त्यामुळे वरीलपैकी सर्व बरोबर. ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. इसवी सन 1919 मध्ये ब्रिटिश सरकारने घटनात्मक सुधारणा दिल्या कारण. याच्यामध्ये कारण काय होतं? 1919ला जी घटनात्मक सुधारणा दिल्या होत्या, जो ॲक्ट आला होता 1919चा, त्याच्यामध्ये कारणे काय होते? सर्वप्रथम क्रांतिकारकांच्या चळवळीमधून भारतीयांच्यात असंतोष वाढला. एकदम बरोबर आहे. 1900च्या नंतर क्रांतिकारक घटना खूप व्हायला लागल्या. खूप मोठ्या प्रमाणात ते घटना वाढत होत्या. त्याच्यामागे प्रमुख कारणं कोणती होती? जसं अनुशीलन समिती असेल, अभिनव भारत, कदर संघटना असतील. त्यामध्ये महत्त्वाचे व्यक्ती होते आपले खानकोजे होते, सेनापती बापट असतील, स्वातंत्र्यवीर सावरकर, अनंत कान्हेरे होते, मदनलाल दिघाम, असे खूप व्यक्ती होते जे स्वातंत्र्य सेनानी ते क्रांतिकारक चळवळी त्यांनी घडून आणल्या होत्या आणि याच्यामुळं भारतीयांच्यामध्ये असंतोष वाढला होता. ठीक आहे. असंतोष कोणाच्या विरोधात? ब्रिटिशांच्या विरोधात. बरं, की ब्रिटिश आमच्यावर हे करत आहे, हा नाही करत. बरं. ऑप्शन बी काय? काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्यातली होती. हां, हे पण कारण होतं. बघा, INCची स्थापना झाली होती 1885ला. स्थापनेच्या वेळी मुस्लिम समुदायाला असं वाटलं की यांच्यामध्ये आमचा काही सहभाग नाही, असं म्हणजे आमच्यासाठी काम करणार नाही असं त्यांना वाटलं. मग ते चलत चलत त्यांनी नकार दिल्यानंतर 1906ला त्यांनी मुस्लिम लीग स्थापन केली आणि 1885ची इंडियन नॅशनल काँग्रेस. या दोघांची मतं वेगळी होती. ठीक आहे. मतं पूर्णतः दोघांचे वेगळे होते. मग ते तरी इंग्रजांना सोपंच पडणार आहे. थोडा आणि राज्य करा हीच त्यांची नीती होती. तर मग काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांची मतभेद जे होते ते कमी करण्याचा प्रयत्न केला लखनौ 1916च्या अधिवेशनामध्ये. कुणी? ॲनी बेझंटने. ॲनी बेझंटने दोघांमधली युती घडून आणली लखनौ 1916च्या अधिवेशनामध्ये. त्याला आपण लखनौ पॅक्ट असे म्हणतो. लखनौ पॅक्ट 1916 या नावाने ही घटना ओळखली जाते. त्यामध्ये काँग्रेस आणि मुस्लिम लीग त्यासोबतच जवाहरलाल नेहरू यांच्यामधील युती घडवण्यात आली होती ॲनी बेझंटच्या याच्यामध्ये, प्रेझेन्समध्ये. ठीक आहे. आणि ही काँग्रेसची ह्यांच्यातील युती झाली, ह्याच्यामध्ये युती होत नव्हती. याच्यामागचं प्रमुख कारण होतं 1909चं सेपरेट इलेक्टोरेट. मुस्लिम समाजाला सेपरेट इलेक्टोरेट दिलं होतं, ते काँग्रेसला बिलकुल ॲक्सेप्ट नव्हतं, त्यामुळं त्यांच्यामध्ये युती नव्हती. नंतर जहाल यांच्यामध्ये पण युती झाली. ठीक आहे. ऑप्शन 4 काय होतं? पहिल्या महायुद्धाने निर्माण झालेली राजकीय परिस्थिती. हो, त्याच वेळेस महायुद्ध झालं होतं 1916-17च्या आसपास. तर त्यामुळे पण अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली होती जेणेकरून त्यांना या घटनात्मक सुधारणा आणाव्याच लागल्या. तर मग यासाठी दोन्ही चारही पर्याय बरोबर आहेत. तर वरीलपैकी सर्व बरोबर. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. ठीक आहे. 6चं 4 बरोबर. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. डॅश यांना स्वदेशी चळवळीचा श्री गणेशा करून खादीचा पोशाख घालून दिल्ली दरबारात हजेरी लावली. कुणी हजेरी लावली असं म्हणणार आहे? तर याचं उत्तर आहे गणेश वासुदेव जोशी, ज्यांना आपण सार्वजनिक काका असे म्हणतो. बरोबर. स्वदेशी चळवळ ही आपल्यासाठी राष्ट्रीयत्व जागवणारी चळवळ होती, ज्याच्यामुळे आपला जो स्वदेशी माल आहे त्याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये चांगली भावना निर्माण होती. जास्त करून लोक स्वदेशी माल वापरायला लागले. दिल्ली दरबार म्हणतोय आपण. दिल्ली दरबार आतापर्यंत 3 वेळा लागलं होतं. पहिलं होतं 1877 राणी व्हिक्टोरियासाठी, दुसरं होतं 1903 एडवर्ड 7साठी, तिसरं होतं 1911ला जॉर्ज 5साठी. या 1911मध्येच आपण जी बंगालची फाळणी होती ती रद्द करण्यात आली होती. आणि हे जे 1877चं दिल्ली दरबार होतं हे खूप चर्चेमध्ये होतं. कुणामुळं? लिटनमुळं. लिटन हा त्याचा व्हायसरॉय होता. आणि आपल्या साऊथ भारतामध्ये जर बघितलं तर 1976-77च्या वेळेस खूप मोठा दुष्काळ पडला होता. तर हे सगळे लोकांना वाचवून सोडून देऊन तो राणीच्या स्वागतामध्ये लागला होता. त्यामुळे खूप हे झालं होतं चर्चेमध्ये विषय त्यावेळेस. तो उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. राष्ट्रीय सभेची अधिवेशने आणि ठिकाण त्यासोबतच अध्यक्ष. अशा प्रकारचा आयोग खूप विचारतोय प्रश्न. हा फॅक्टवर आधारित होता. तर हे पाहू शकतो आपण. हे सगळं बघा 5वे 7वे 11वे 13वे असं रँडम काय विचारलं असेल. त्याच्यामागे कारण हे होतं की सर्व अधिवेशने ही महाराष्ट्रात झाली होती. मुंबई, नागपूर, पुणे, अमरावती. आता सगळी अधिवेशने महाराष्ट्रामध्ये झाली होती.
त्यामुळं हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सर्वप्रथम आनंद चार्लो हे जर बघितलं तर पहिले हिंदू अध्यक्ष होते इंडियन नॅशनल काँग्रेसचे. त्यानंतर पुढची माहिती सुरेंद्रनाथ बॅनर्जीबद्दल आहे, जे 11व्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते पुण्यामधल्या 1895च्या. तर 1876ला यांनी इंडियन नॅशनल असोसिएशन नावाची संस्था स्थापन केली होती, ऑर्गनायझेशन स्थापन केली होती, जिला 1885मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये त्यांनी मर्ज केलं. 1895 पुणे आणि 1902 अहमदाबाद या 2 अधिवेशनाचे अध्यक्ष होते सुरेंद्रनाथ बॅनर्जी. आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जीने रिपन कॉलेज स्थापन केलेले आहे बंगालमध्ये. लॉर्ड रिपन हे चांगले होते भारतीयांसाठी, उदारमतवादी. आणखी माहिती पाहू आपण 11व्या अधिवेशनाबद्दल. कारण 11व्या अधिवेशनामध्येच बघा इंडियन नॅशनल काँग्रेसची घटना लिहिली गेली होती. या घटना सभेचे अध्यक्ष होते दादासाहेब खापर्डे. आणि याच अधिवेशनामध्ये म्हणजे 11व्या अधिवेशनामध्ये जहाल आणि मवाळ असे 2 गट वेगळे पडले होते मोकळ्यारित्या. ठीक आहे. तर मग हा प्रश्न होता बेसिक याच्यावरती 8वा प्रश्न. तर 11व्या अधिवेशन सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचं क 4 येणार आहे, तर ऑप्शन 2 हे बरोबर. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही कामगार संघटना स्थापन करीत असताना त्यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे सहकार्य लाभले? नारायण मेघाजी लोखंडे जर बघितलं तर हे कामगार चळवळीचे जनक यांना आपण म्हणतो. कारण सर्वप्रथम जर बघितलं कामगारासाठीची देशातली पहिली संघटना कोणती होती, तर ती होती बॉम्बे मिल हँड असोसिएशन. ही स्थापन केली होती 1884 मुंबईमध्ये. त्यामुळे यांना कामगार चळवळीचे जनक असे म्हटले जाते. ठीक आहे. ते लिखाण करायचे दीनबंधू या वृत्तपत्रामध्ये. त्यांचे सहकारी होते रघु भिकाजी, गेनू बाबाजी, कृष्णाजी अर्जुन किर्लोस्कर, रामचंद्र शिंदे, नारायण पवार, त्यासोबतच नारायण सुकाजी आणि विठ्ठलराव कोरगाव हे सगळे यांचे सहकारी होते. बकड नमूद करून ठेवा पडते माहिती असतात. ठीक आहे. अशा प्रकारच्या कामगार संघटना 1907ला बॉम्बे पोस्टल युनियन स्थापन झाली. 1909ला कामगार हितवर्धक सभा. आणखी एक मेन मॅटर सांगतो कामगार संघटनेबद्दल. 1875ला आपल्याला माहिती आहे फॅक्टरी कमिशन नेमलं होतं, बरोबर. त्या कमिशनमध्ये कोण भारतीय होते हे पण माहीत करून घ्यायचं आहे, कारण या गोष्टीला 150 वर्ष झालेले आहेत, बरोबर. लक्षात ठेवा. तर याचं उत्तर येणार पर्याय क्रमांक 4. फॅक्टरी कमिशन बघा 1875ला नेमलं होतं, याला 150 वर्ष होतं, त्यामुळे इम्पॉर्टंट आहे. अखेरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. 1857च्या उठावात शिंदे व निजाम यांनी भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता असे डॅश डॅश हा गव्हर्नर जनरल म्हणाला. बघा लॉर्ड डलहौसी अगोदरच निघून गेला होता, 1856ला हा वापस गेला. तर तो का असं बोलून त्याचं काय नाही. लॉर्ड माउंटबॅटन तो खूप नंतर आलेला आहे, 1948-47च्या आसपास भारतीय स्वातंत्र्याच्या वेळेस. लॉर्ड रिपन हा उदारमतवादी होता भारतासाठी. हा पण कधी आलेला आहे 1880च्या नंतर आलेला आहे. लॉर्ड कॅनिंग हा त्यावेळेसचा कोण होता, व्हाईसरॉय. ठीक आहे. त्यामुळे अशा जी गोष्टी बोलते की बाबा ह्याने केला असं त्यानं समकालीन असणारा माणूसच जास्त अशा गोष्टी बोलू शकतो. त्यामुळे लॉर्ड कॅनिंग याचं उत्तर येणाऱ्या पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. तर ह्याच्याबद्दल आणखी माहिती काढू आपण. लॉर्ड कॅनिंगबद्दल 1856 ते 62 या काळामध्ये हा भारताचा व्हाईसरॉय होता, लास्ट गव्हर्नर जनरल, पहिला व्हाईसरॉय. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1858 आणि IPC 1860 हे महत्त्वाचे कायदे आणि संहिता वगैरे याच्याच काळामध्ये आलेले आहेत. त्यासोबतच विश्वविद्यालय स्थापनेमध्ये पण यांचं खूप महत्त्व आहे. त्यानंतर लॉर्ड डलहौसी रेल्वे असो, टेलिग्राफ असो, पोस्टल, त्यासोबत उडचा कलिता उड्स डिस्पॅच आले एज्युकेशनसाठी. नंतर डॉक्ट्रिन ऑफ लॅब्स म्हणजे तुम्हाला जर मुलं वगैरे नसतील तर तुमची सगळी प्रॉपर्टी सरकारची, असं होते डॉक्ट्रिन ऑफ लॅब्स. हे सगळं लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये होतं. आणि यांना सगळे जे बट्टाबळ करून गेलं ते 1856ला सगळं बट्टाबळ केल्यानंतर लोक जास्त संतापले. त्यामुळे जो येणार होता पुढचा माणूस पण लॉर्ड कॅनिंग, याच्या मागे सगळे लागले आणि त्यावेळेस उठाव झाला. हा गेल्यानंतर उठाव झाला. नंतर लॉर्ड माउंटबॅटन बघितलं तर काय करतात, लास्ट व्हाईसरॉय भारताचा. आणि माउंटबॅटन योजने 1947 यानुसार भारत आणि पाकिस्तान हे वेगळे झाले. ठीक आहे. मग अशा प्रकारे आपण 10 प्रश्नांचं विश्लेषण पाहिलं. आशा करतो तुम्हाला याचा फायदा होईल नक्की. होत असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. भेटू लवकरच नवीन प्रश्नांसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.